मरहबा कलेक्शन मॉल, रेडीमेड कपड़ों का भरपूर खजाना। जींस पैंट, टी शर्ट, कार्गो पैंट, नाइट पैंट, बच्चे और बच्चियों के लिए अच्छे खूबसूरत और उम्दा ड्रेस। पता याद रखें, जमुर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद। सटाना नाका बागुल कॉलोनी के पास में गट नंबर 216/6 भावसार मंडप का जो डेकोरेटर्स गोडाउन था उसको आग लगी थी। वो आग में जो मंडप की जो फोम की गादी आती है और जो बम्बू है और बाकी का जो कुछ मटेरियल है, पर्दा है, बाकी के सब मटेरियल है, तो उसको आग लगी थी। आग बहुत बड़े पैमाने पे थी, लगभग 12 से 15 फुट तक वो अंगार का जो फ्लेम है वो गया। वो फ्लेम जाने से आजू बाजू की रहीवास बिल्डिंग थी, वो रहीवास बिल्डिंग के सेकंड फ्लोर पर जो उन्होंने पानी की टंकी रखी थी वो पानी की टंकी सुद्धा उजल गई है। तो जहाँ पे आग लगी थी वहाँ पे जाने के लिए जो रास्ते वो काफी अतिक्रमित रास्ते हैं। वहाँ पे बहुत जद्दोजहद से अग्निशमन दल वहाँ पे पहुंचा है और वो काम किया है। अगर अग्निशमन विभाग वक्त पर नहीं आता तो बहुत बड़ी हानि हो जाती थी। वो आग लगने की वजह कितने नुकसान हुए थे अंदाजा? लगभग आग लगने की जो वजह है तो वहाँ पे उनका ऐसा कहना था कि हम सब लाइट वगैरह ऑफ करके रखे थे। अब वो हम एक इन्वेस्टिगेशन करेंगे कि काय से फायर हुआ है, और नुकसान तो उसका मंडप का जो साहित्य था वो पूरा जल गया है। ऐसे धूप की वजह से जो टेम्परेचर बढ़ रहा है तो कितनी घटनाएं ऐसी हुई होंगी, आपको कॉल कितनी? सर धूप की वजह से लगभग जो है तो ये 2 दिन में कम से कम 25 से 30 घटनाएं मालेगांव शहर में हुई है। और आसपास का जो जैसे अभी चालीसगांव नगर पालिका है तो वहाँ भी अपन सेवा दिए। कल वहाँ पे मिर्ची का एक गोडाउन था, वो बहुत बड़ी आग लगी थी, वहाँ पे तत्काल अपन एक अग्निशमन वाहन दिए है, वहाँ की भी आग अपन कवर किए हैं। लगभग क्या है कि धूप होने की वजह से स्पॉन्टेनियस इग्निशन टेम्परेचर बोलो या निकेड फ्लेम बोलो या ओवर हीटिंग बोलो, इस वजह से आग लगने के बहुत काफी चांसेस होते हैं। तो इसीलिए नागरिकों से मेरी विनती है कि अगर एक आधा विद्युत उपकरण आप यूज कर रहे हैं तो उसके टेम्परेचर के बारे में भी आपने ख्याल रखना चाहिए। बहुत से जैसे एसी लगा के रखते हैं, रात भर एसी लगा के रखते हैं और फिर उससे कंप्रेसर ब्लास्ट होना या बाकी की चीजें उससे ओवर हीटिंग होके फायर होना, या आपकी घर की जो वायरिंग है वो नॉन ISI मार्क की रखना, उससे भी आग लगने के चांसेस बहुत बड़े पैमाने पे हो जाते हैं। थँक यू। आज दिनांक 12/4/2025 रोजी सकाळी 7:16 सटाणा नाका बागुल कॉलनी गट नंबर 216/6 भावसार मंडप डेकोरेटर्स यांच्या गोडाऊनला आग लागली होती। लगभग अग्निशमन दलाच्या 7 वाहनांनी 2-2 फेऱ्या करून सदरची आग विझवली। सदर आगीत त्याचं मंडपचं डेकोरेटरचं जे साहित्य होतं, म्हणजे फोमच्या गाद्या असतील किंवा केटरिंगचं काही सामान असेल तर त्यांना आग लागली होती आणि आगीत त्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। परंतु आजूबाजूला जे रहिवास एरिया आहे तर त्या आगीचे फ्लेम लगभग 12 ते 15 फुटापर्यंत गेलेत आणि त्या रहिवास जे निवासी घरं होते त्या घरांच्या सेकंड फ्लोअरचे टाक्या सुद्धा जळाल्या आहेत। तर त्यामुळे तात्काळ अग्निशमन दलाने जर वेळीच धाव घेतली नसती तर खूप मोठी हानी झाली असती, आजूबाजूची वस्ती त्याच्यात प्रॉब्लेम मध्ये आली असती। तर हे ऊन जास्त वाढलेलं आहे त्यामुळे आता अचानक आगीचे प्रमाण वाढलेले आहे, तर किती आगी झाल्या असतील? लगभग ह्या 2 ते 3 दिवसात साधारणतः उन्हाची जी तीव्रता आहे ती लगभग 43 पॉइंट काहीतरी म्हणजे समथिंग 44च्या आसपास तापमान गेलेलं आहे। तर ह्या 2 दिवसात आमच्याकडे लगभग 30 ठिकाणी फायर कॉल झालेले आहेत। मग ते वेगवेगळे असतील, ओपन जागेवर एखादं म्हणजे कचऱ्याला आग लागली असेल किंवा झाडाझुडपांना आग लागली असेल किंवा एखादं गोडाऊनला आग लागली असेल, तर मोठ्या प्रमाणात या 2-3 दिवसात फायर कॉल होत आहेत। नागरिकांनी अग्निशमन कार्याविषयी काळजी घेतली पाहिजे। कुठलीही एखादी व्यवस्था करताना म्हणजे जर आता तुम्ही घरात वापर करत असाल, वीज वापर करत असाल तर ती वीज ओव्हर हिटिंग होऊ नये, ओव्हर हिटिंगमुळे पण आग लागते। त्याच्यानंतर जी निकेड फ्लेम आहे ती पण काळजीपूर्वक वापरली पाहिजे। स्वयंपाकघरात
जे तुम्ही काम करीत असताना अत्यंत सुविधापूर्वक तुम्ही काम करून स्वयंपाक हाताळले गेला पाहिजे, जेणेकरून आगीची दुर्घटना होऊन एखादी मोठी हानी होऊ नये। आज कलेक्टर पट्टा प्रभाग क्रमांक 11 येथील आमची बाबुल कॉलनी या परिसरामधला आमचा भावसार मंडप यांचं जे मंडपचं गोडाऊन आहे त्या ठिकाणी भीषण आग लागलेली आहे। आगीचं स्वरूप एवढं भयानक आहे की आग्रा रोडपर्यंत या आगीचा धुवा आपण बघू शकतात। स्थानिक लोकांनी मला आत्ता अर्ध्या पाऊण तासापूर्वी फोन केला आणि फोन केल्यानंतर लागलीच मी फायर स्टेशनचे पवार साहेब यांना फोन करून लागलीच या ठिकाणी 3-4 बंब अग्निशमनच्या गाड्या पाठवल्या, परंतु आग आटोक्यात येण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण स्थानिक रहिवासी आणि सर्व समाजसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत। आग रोखण्याचा प्रयत्न आटोकाट सर्व मिळून करत आहे, परंतु ही आग थांबण्याचं नाव घेत नाही आहे। कारण या गोडाऊनमध्ये पॉलिस्टरचा कपडा आणि सुती कपड्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साठा असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात लागलेली आहे। सुदैवाने या ठिकाणी फायर स्टेशनच्या 4-5 गाड्या आल्यामुळे आणि स्थानिक पूर्ण बाबुल कॉलनीचे रहिवासी, आजूबाजूच्या परिसरातील सर्व रहिवासी यांनी जातीने लक्ष दिल्यामुळे आजूबाजूला जी लागणारी आग होती याच्यावर प्रथम दर्शनी तर आपण थांबवण्याचा प्रयत्न आता केलेला आहे। आजूबाजूला आग लागणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे आणि आपण बघू शकता आपल्या सर्व कॅमेऱ्याच्या माध्यमातून की ही आग एवढ्या भयानक स्वरूपाची आहे आणि या आमच्या भावसार मंडपचं जवळपास 100% या ठिकाणी आर्थिक नुकसान झालेलं आहे। आज प्रथम दर्शनी ही आग थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांना कशी मदत केली जाईल ही देखील आम्ही या प्रयत्नात आहोत।